ग्रामीण रुग्णालयातील भोंगळ कारभाराविरोधात आठवले गटाकडून अमरावती जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन. धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय सेवा पूर्णतः ढासळलेल्या स्थितीत असून रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याचा गंभीर आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट तर्फे करण्यात आला आहे. या संदर्भात आज 5 जून गुरुवार रोजी दुपारी 2:30 वाजता जिल्हा शल्यचिकित्सक अमरावती यांना पक्षाच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. या निवेदनात म्हटले आहे की ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक आणि इतर 4 MBBS डॉक्टर असूनही ते आपले खासगी दवाखाने चालविण्यात अधिक रस घेत आहेत. त्यामुळे रुग्णालयात डॉक्टरांची अनुपस्थिती वारंवार जाणवत असून गंभीर रुग्णांवर उपचार होऊ शकत नाहीत. रुग्णालयात मोठा जनरेटर असतानाही वीज नसल्यास महिला रुग्णांची प्रसूती टॉर्चच्या उजेडात करावी लागत असल्याचे प्रकार समोर आले आहे. याशिवाय काही डॉक्टर PSC व इतर आरोग्य तपासणी करणाऱ्यांची नेमणूक करून आपली जबाबदारी टाळत असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार न मिळाल्याने रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच गेल्या अनेक महिन्यापासून रुग्णालयात आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध नसल्याने शुगर, BP यांसारख्या गंभीर आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना रिकाम्या हाताने परत जावे लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या भोंगळ कारभाराविरोधात त्वरित कारवाई न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट जन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. धामणगाव रेल्वे ग्रामीण रुग्णालयातील ज्या काही समस्या आहे, डॉक्टर तिथे नसतात किंवा वैद्यकीय अधिकाऱ्याची पोस्ट असून ते पण त्या जागेवर राहत नाही आणि MBBS डॉक्टर हे यांचे खाजगी दवाखाने चालवतात आणि तिथं औषध साठा नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे धामणगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये जनरेटर असून ते जनरेटरचा उपयोग होत नाही आणि काही पेशंटची प्रस्तुती ही टॉर्चमध्ये करावी लागते. हे अशा ज्या काही समस्या, ह्या समस्याची बातमी आपल्या चॅनलने दाखवली. आपल्या चॅनलचा आधार घेत आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अमरावती जिल्ह्याच्या वतीने आज माननीय जिल्हा चिकित्सक साहेब अमरावती यांच्या कार्यालयामध्ये माननीय प्रकाश भाऊ बनसोड, माजी नगरसेवक तथा स्थायी समिती सभापती अमरावती महानगरपालिका यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही माननीय जिल्हा चिकित्सक साहेब यांची भेट घेतली आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने त्यांना एक निवेदन दिलं. निवेदनच नाही तर एक इशारा पण दिला. जर धामणगावच्या सरकारी ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर आणि MO जर तुम्ही स्थानिक दिला नाही आणि ज्या डॉक्टरांच्या ड्युटी आहे, MBBS डॉक्टरांच्या ज्या ड्युटी आहे, त्यांनी जर त्यांची ड्युटी व्यवस्थित केली नाही आणि औषध पुरवठा जे करते, जे ग्रामीण रुग्णालयातून गरिबांना जे औषध मिळालं पाहिजे ते व्यवस्थित मिळत नाही, ते औषध जर तुम्ही व्यवस्थित दिलं नाही किंवा औषधाचा पुरवठा कमी दाखवला आणि पेशंटला जर त्याचा त्रास झाला तर या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तीव्र आंदोलन करेन, असं आशयाचं निवेदन आम्ही मान्य जिल्हा चिकित्सक साहेबांना दिलं. त्यांनी आम्हाला 15 दिवस दिले. 15 दिवसात ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वेचा व्यवस्थित कारभार करू, सर्व डॉक्टरांची टीम जी आहे त्यांची व्यवस्थित ड्युटी लावू, औषधीचा साठा पूर्ण करू, धामणगावला एक टेक्निशियन देऊ जो एक्सरे वगैरे काढेल आणि ज्या काही तुमच्या आमच्या समस्या आहे त्या समस्या सोडण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिले. जर ते आश्वासन त्यांनी 15 दिवसात पूर्ण केले नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया धामणगाव तालुका अमरावती जिल्ह्याच्या वतीने आम्ही त्यांच्या दालनामध्ये तीव्र आंदोलन करू. मी धामणगाव तालुका संगोळक असून माझं नाव रवी मेश्राम. ह्या धामणगाव रेल्वे ग्रामीण रुग्णालयामध्ये जे गरजू लोक आहेत, वंचित लोक आहेत, त्यांना बराबर उपचार भेटत नाही. वेळोवेळी त्यांना कुठलेही लागण, औषध लागण, हे लागण ते लागण. जे इथले जे डॉक्टर्स आहेत, जे नर्स आहेत, त्यांना सांगतात की तुम्ही बाहेरून तुम्ही हे बोलवा, तुम्ही ते बोलवा. अगर तुम्ही बाहेरून हे बोलत असला तर मग जे बाहेरून जे शासनामध्ये जे मेडिसिन येते मग ते कुठल्या कामाची बात, कुठे जाते ते औषध ते. तर मग अशा गरीब लोकांकडून पैसे नसल्यामुळे मग ते काय करणार. तर मग अशासाठी आम्ही हा जे निवेदन आहे हे अमरावती जिल्हा चिकित्सक डॉक्टर दिलीप साहेब यांना आम्ही आज हे निवेदन दिलेलं आहे. अगर त्यांनी ह्या निवेदनाची तक्रार अगर घेतली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू धामणगाव रेल्वेच्या वतीने.